बघा इथं एक प्रूव्ह दॅट दिलेलं आहे. प्रूव्ह दॅटमध्ये दिलेलं आहे cos 2a इक्वल्स टू 2 cos स्क्वेअर a मायनस 1 प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. मग आता हा स्टँडर्ड म्हणजे हा ॲक्च्युली फॉर्म्युला आहे, पण आपल्याला तो प्रूव्ह करायचा आहे. मग इथं काय सांगितलं आहे LHS. मग LHS काय दिलेली आहे cos 2a. काय दिलेली आहे LHS cos 2a. ठीक आहे. मग आता cos मध्ये जो 2a दिलेला आहे त्या 2a ला आपण असं लिहू शकतो का 2a इक्वल्स टू a प्लस a. ठीक आहे. मग आता जर cos 2a ला जर आपण a प्लस a जर लिहिलं तर cos a प्लस a. मग ठीक आहे cos a प्लस a लिहा. मग cos a प्लस a म्हणजेच काय की a प्लस बीचा फॉर्म दिसतोय. जर हा a म्हणलं आणि याला जर b म्हणलं तर cos a प्लस cos b. मग cos a प्लस cos b चा फॉर्म्युला काय? मग cos a cos b cos b मायनस sin a sin b sin a sin b. ठीक आहे. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यू टाकायच्या. मग a च्या जागेवरती aच आहे, फक्त b च्या जागेवरती पण aच आहे. ठीक आहे. मग इथे येणार आहे cos a इंटू cos b च्या जागेवरती पण aच पुट करायचं. cos a मायनस sin a इंटू sin a. मग बघा आता इथं काय आहे की cos a इंटू cos a. cos a इंटू cos a काय होणार cos स्क्वेअर a. काय होणार cos स्क्वेअर a होणार. ठीक आहे. मायनस आता इथं काय आहे की sin a इंटू sin a म्हणजे ते काय येणार आहे sin स्क्वेअर a येणार आहे. ठीक आहे. मग आता बघा इथं आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की 2 cos स्क्वेअर a मायनस 1. मग आता बघा इथं sin स्क्वेअर a दिसतोय. मग आपल्याकडे एक आयडेंटिटी काय आहे की sin स्क्वेअर थिटा. दुसऱ्या पेनाने लिहितो. ठीक आहे. sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय 1 आहे. मग आता हा जो sin स्क्वेअर आहे मग आपण याला असं लिहू शकतो का? मग बघा इथं sin स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 मायनस cos स्क्वेअर थिटा. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की sin स्क्वेअर ए ला आपण 1 मायनस cos स्क्वेअर ए पण लिहू शकतो. ठीक आहे. मग आपण जर तसं लिहिलं तर काय होईल? मग बघा आता इथं तर cos स्क्वेअर ए मायनस ब्रॅकेटमध्ये लिहिणार आपण. ब्रॅकेटमध्ये sin स्क्वेअर ए म्हणजे काय 1 मायनस cos स्क्वेअर ए. ठीक आहे. मग आपण आता हा ब्रॅकेट ओपन करायचा. मग हे मायनस साईन काय होणार मध्ये मल्टिप्लाय होणार. मग cos स्क्वेअर ए मायनस आता 1 काय प्लस आहे मायनस होणार आणि हा cos स्क्वेअर ए मायनस हा काय होणार मायनस मायनस प्लस होणार म्हणजेच cos स्क्वेअर ए. मग बघा cos स्क्वेअर ए मायनस 1 प्लस cos स्क्वेअर ए. हा cos स्क्वेअर ए प्लस cos स्क्वेअर ए काय होणार 2 cos स्क्वेअर ए होणार. ठीक आहे. आणि हा मायनस 1 ॲज इट इज राहणार. मग हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. इक्वल्स टू काय आले आपली RHS. मग लास्टला लिहायचं लास्टला काय लिहायचं मग cos 2a इक्वल्स टू 2 cos स्क्वेअर a मायनस 1. आणि हा स्टँडर्ड फॉर्म्युला पण आहे, तुम्हाला पुढं यूज करायला लागू शकतो. ठीक आहे. जिथं यूज करायची गरज पडेल तिथं तुम्ही डायरेक्ट हे यूज पण करू शकता. मग इथं काय केलं आपण फक्त बघा इथं काय आहे की स्टार्टिंगला cos 2a होता आपल्याकडं तर एला काय लिहिलं a प्लस ए. मग cos a प्लस ए मग इथं a प्लस बीचा फॉर्म दिसतोय cos a प्लस बी. cos a इंटू cos b मायनस sin a इंटू sin b. मग cos a इंटू cos a कारण की बीच्या जागेवरती पण एच आहे म्हणून cos a इंटू cos a मायनस sin a इंटू sin a. मग cos a इंटू cos a झालं cos स्क्वेअर a आणि sin a इंटू sin a झालं sin स्क्वेअर a. मग आपल्याकडे एक आयडेंटिटी बघा sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. मग sin स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 मायनस cos स्क्वेअर थिटा लिहू शकतो कारण की हा cos स्क्वेअर थिटा इकडे प्लस इकडे गेलो काय झालं मायनस झालं. मग आपण ते काय केलं इथं cos स्क्वेअर ए ॲज इट इज पण हा जो sin स्क्वेअर ए त्याच्या जागेवरती 1 मायनस cos स्क्वेअर ए लिहिलं. ठीक आहे. कारण की sin स्क्वेअर ए प्लस cos स्क्वेअर ए काय होणार 1 होणार. मग sin स्क्वेअर ए इक्वल्स टू 1 मायनस cos स्क्वेअर ए म्हणून आपण त्याच्या जागेवरती लिहिलं. आता हे ब्रॅकेटमध्ये टाकलं होतं
कारण की ही मायनस साईन इथं, मग मायनस काय झालं मध्ये मल्टिप्लाय झाला, मग 1 प्लस इथं मायनस झालं, 1 मायनस आणि हा जो मायनस हा प्लस झाला, मग कॉस स्क्वेअर ए मायनस 1 प्लस कॉस स्क्वेअर ए, मग हा कॉस स्क्वेअर ए 2 कॉस स्क्वेअर ए मायनस 1 इक्वल्स टू काय भेटलं RHS, म्हणूनच लास्टला cos 2a इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर ए मायनस 1. ठीक आहे, हेन्स प्रूव्ड.